व्यवसाय करायचा म्हणलं तर तोंडात साखर हवी, संवाद कौशल्य चांगली हवीत, हे माहिती असतं. पण बिझनेसमध्ये उतरताना इंग्लिशची गट्टी करावी लागते का? ह्या साहेबाच्या भाषेशी दोस्ती नसेल तर काय करायचं? इंग्रजी सुधारायचं म्हणून खरंच सुधारता येतं का? याविषयी माहिती घेऊया या एपिसोडमध्ये. नमस्कार मित्रांनो, मी CA अर्पिता कुलकर्णी. गेली 15हून अधिक वर्ष मी बिझनेस फायनान्स आणि फायनान्शियल लिटरसी या विषयात काम करते आहे. उत्तम इंग्रजी ही व्यवसायाची पूर्वअट ठरते का? याविषयी या एपिसोडमध्ये आपण आज चर्चा करणार आहोत. आज या आपल्या गेस्ट स्पेशल एपिसोडमध्ये आपल्यासोबत आहे स्वाती नाटेकर. स्वाती ही MCOM, MBA तसंच MA इंग्लिश आहे. आपल्या 15 वर्षाच्या करिअरमध्ये तिने HR, ॲडमिन, फायनान्स, रिक्रुटमेंट अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये काम केलं आहे. तसेच ती ड्रामा ट्रेनिंग आणि इंग्लिश लँग्वेज ट्रेनरही आहे. हॅलो स्वाती, बिझनेसची बाराखडीच्या स्पेशल एपिसोडमध्ये तुझं स्वागत आहे. हॅलो अर्पिता, थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. थँक्यू. थेट प्रश्नाला सुरुवात करूया. व्यवसाय सुरू करायचा आहे. व्यवसाय करताना इंग्रजी भाषा आलीच पाहिजे का? ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की आपली भारताची ऑफिशियल लँग्वेज हिंदी जरी असली तरी कागदोपत्री डॉक्युमेंटेशनसाठी लागणारी जी भाषा आहे ती इंग्लिश आहे. आणि हिंदी पण जी आहे ती पण उच्च प्रतीची आहे. त्याच्यामुळे आपल्या रोजच्या वापरात हिंदी आणि इंग्लिश आणि आपली मातृभाषा आपल्यासाठी मराठी ही आहेच, पण ती बोलीभाषा आहे. सो कागदोपत्री जी लागणारी भाषा आहे ती फॉर्मल लँग्वेज या कॅटेगरीत येते. सो जर आपला व्यवसाय छोट्या प्रमाणात असेल, घरनं करत असू किंवा अगदीच केटरिंग किंवा जिकडे ऑफिशियल डॉक्युमेंटेशनची गरज भासत नाही, तिथेच फक्त आपल्याला इंग्रजी नाही आलं तरी चालू शकतं. पण जेव्हा आपल्याला गव्हर्नमेंट संदर्भात गव्हर्नमेंट लोकांशी गव्हर्नमेंटच्या डॉक्युमेंटेशनची गरज असते, उदाहरणार्थ इन्कम टॅक्स आहे किंवा टॅक्स आहे, प्रॉपर्टी टॅक्स आहे, सेल्स टॅक्स आहे, टॅक्सशी संदर्भात ज्या काही गोष्टी आहेत किंवा GST आहे किंवा लीगल आहे, ह्या सगळ्या संदर्भात गव्हर्नमेंटशी सेंट्रल गव्हर्नमेंटशी आपला संबंध येतो आणि तिथे इंग्रजी भाषा ही येणं गरजेचं आहे. कारण सर्वसाधारणपणे काय होतं, आपल्याकडे भारतात आपण इंग्रजी सहज बोलतो असं आपल्याला वाटतं, पण ते हिंदी, मराठी आणि इंग्रजी असं मिश्र भाषांचं एक कॉम्बिनेशन आहे. सो त्याच्यामुळे फॉर्मल भाषा काय हे लक्षात घेणं आपल्याला फार गरजेचं आहे. आपण एरवी जी बोलतो ती इनफॉर्मल भाषा. सो त्याच्यामुळे तुझ्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालंच तर फॉर्मल भाषा येणं हे बेसिक फॉर्मल भाषा येणं हे फार गरजेचं आहे. नक्कीच, म्हणजे इंग्रजी आलंच पाहिजे. हो, अगदीच. तर मग बरेचदा असं होतं की व्यावसायिक ज्या बॅकग्राऊंडमधून आलेले असतात त्यामध्ये असतं की शिक्षण मातृभाषेत झालंय, इंग्रजी येतं का? तर येतं, पण त्याचा फोबिया असतो. तर हा फोबिया कसा टॅकल करायचा, तो कसा घालवायचा? फोबिया हा जो शब्द आहे त्याच्यातच आपण लक्षात येत आहे की आपल्याला फोबिया म्हणजे भीती एखाद्या गोष्टीची. सो फोबिया का आहे? कारण ते आपल्या रोजच्या वापरातलं नाही आहे. आपण रोज आपल्या जशा ॲक्टिव्हिटीज करतो, ब्रश करणं, आंघोळ करणं, कपडे घालणं, ह्याचा आपल्याला फोबिया होतो का? नाही, कारण आपण ते रोज करतो. तसंच जर आपण एखादी गोष्ट वारंवार रोजच्या रोज प्रॅक्टिसमध्ये आणत असू तर नक्कीच आपल्याला त्या गोष्टीचा फोबिया होणार नाही. जेव्हा आपल्याला वाटतं की आपल्याला स्विमिंगचा फोबिया आहे किंवा पाण्याचा फोबिया आहे, तेव्हा आपण पाण्यात उतरतो, तेव्हा सुरुवातीला पाय मारायला लागतो, मग हळूहळू हात मारायला लागतो आणि मग हळूहळू तरंगायला लागतो आणि मग हळूहळू पोहायला शिकतो, स्ट्रोक्स मारतो. आधी एक प्रकारचं स्ट्रोकची प्रॅक्टिस करतो, त्याच्यानंतर दुसरा स्ट्रोक ट्राय करतो, मग असे मिक्स असं अनेक गोष्टी करत करत हळूहळू आपण एक साधारण महिना ते 2 महिन्यात स्विमिंग शिकतो. तसंच इंग्रजीचं आहे. आपल्याला ग्रामर ऑन पेपर दिलं तर आपण सोडवू शकतो शाळेत, पण बोलायला सांगितलं तर नाही येत. का? कारण आपल्याला सवयच नाहीये. आपण घरी मातृभाषेत बोलतो, मराठीत बोलतो, कारण तीही येणं गरजेचं आहे. पण मग इंग्रजीचं काय?
तर त्याचीही प्रॅक्टिस करायची. तर कशी? आता तर आपल्याला पॉडकास्टमुळे लिसनिंग स्किल्स म्हणजे काय हेही कळतं. म्हणजेच काय? तर ऐकून ऐकून एखादा शब्द कसा उच्चारायचा किंवा कुठे जोर द्यायचा, ज्याला इंग्लिशमध्ये सिलेबल स्ट्रेस असं म्हणतात. तर जोर देताना तो चुकीच्या ठिकाणी दिला तर त्याचा उच्चार किंवा त्याचा अर्थ बदलतो. उदाहरणार्थ, ऑब्जेक्ट हा शब्द आहे. आता ऑब्जेक्टचं सिलेबल ब्रेकअप ऑब, ओबी आणि जेक्ट, JECT असं होतं. तर आता जर मी ऑबवर फोकस केला किंवा जोर दिला तर त्याचा उच्चार होईल ऑब्जेक्ट. म्हणजेच काय? मी जेक्टचा उच्चार केला नाही का? तर केला की, पण ऑब्जेक्ट असा केला. म्हणजेच ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू. पण मी म्हणेन आय ऑब्जेक्ट, ह्याचा अर्थ मला या गोष्टीचा आक्षेप घ्यायचा आहे, मला ही गोष्ट आवडली नाहीये. तर तिथे मी जेक्ट, JECT ह्याच्यावर फोकस केला किंवा जोर दिला. त्यालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो सिलेबल स्ट्रेस. तर हे एक उदाहरण झालं. असे अनेक असंख्य शब्द आहेत इंग्रजीत की जिकडे आपण कदाचित उच्चार चुकीचे करतो, त्याच्यामुळे समोरच्याला जे आपलं म्हणणं आहे ते त्या पद्धतीने पोचत नाही. त्याला कम्युनिकेशन गॅप असंही म्हटलं जातं. तर ती का होते? तर मला जे म्हणायचंय आणि जो मेसेज तुझ्यापर्यंत पोचवायचा आहे तो तसाच पोचत नाही. कारण कुठेतरी माझ्याकडनं त्या शब्दाचा उच्चार किंवा पॉज बोलण्यातला तो कुठेतरी पुढे मागे घेतला गेलाय. त्याच्यामुळे जो मला अर्थ हवाय तो पोचत नाहीये. तू तुझ्या पद्धतीने त्याचं आकलन करतेस. सो त्याच्यामुळे हळूहळू काय होतं की तो फोबिया वाढत जातो की अरे मला नाही जमलं हे बोलायला, अरे आता मी हे कसं करू, तिला कळतच नाहीये. तर त्याच्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस ही एकमेव गोष्ट करणं गरजेचं आहे. आणि वाचन. एखादा शब्द नाही आला तर गुगलवर शोधा, काही प्रॉब्लेम नाही. सो अशा पद्धतीने आपण आपला इंग्रजीचा फोबिया दूर करू शकतो. नक्कीच स्वाती, म्हणजे तू बरेच इनपुट आम्हाला देतेय. तू आत्ता बोलताना विषय काढला व्याकरणाचा. व्याकरण येत नसेल तरी व्यवसायापुरती इंग्रजी वापरता येते का? नाही. कारण व्याकरण हा एक सापळा आहे. त्याच्यावर ती भाषा उभी आहे. जर मला म्हणायचंय, ए अर्पिता, ते उचलशील का जरा? तर अर्पिता. अर्पिता हे आपल्या मराठीतलं नाम, इंग्लिशमध्ये ज्याला नाऊन, प्रॉपर नाऊन असं म्हणतो. तर प्रॉपर नाऊन आल्याशिवाय मी तुला हाक मारू शकेन का? अगं मुलगी, अगं बाई असं म्हणू का आपण? नाही. बरं, बाई, मुलगी हे कॉमन नाऊन झाले. तर हा पाया आहे. ग्रामर हा प्रत्येक भाषेचा पाया आहे. तर अगदीच मी म्हणते फिगर ऑफ स्पीच किंवा अलंकारित भाषा नाही आली तरी चालेल. पण बेसिक भाषा जी आहे, ज्याला पार्ट्स ऑफ स्पीच म्हणतात, की जिकडे आपलं नाऊन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह, टेन्सेस हे ग्रामरचे जे भाग आहेत ते येणं गरजेचं आहे. कारण नाहीतर त्याने आपल्याला जो मेसेज पोचवायचा आहे समोरच्यापर्यंत तो चुकीचा जाऊ शकतो आणि मोस्ट ऑफ द टाइम्स तो जातोच. नक्कीच स्वाती, म्हणजे तू जे आता आम्हाला सांगितलंस त्याच्यावरनं व्याकरण महत्वाचं आहे हे मला कळलंच. आता बिझनेस स्पेसिफिक क्वेश्चन विचारते मी तुला. बिझनेसमध्ये ईमेल करावे लागतात, ईमेल कम्युनिकेशन किंवा कधी कधी गव्हर्नमेंट टेंडर सुद्धा फाईल करावे लागतात, फिल करावे लागतात. तर ते नेमकं कसं करायचं? इथे आपल्याला फॉर्मल इंग्लिश येणं गरजेचं आहे. फॉर्मल इंग्रजी भाषा ही जशी आपली मराठीत आहे तशीच इंग्लिशमध्येही फॉर्मल भाषा म्हणून एक प्रकार आहे, ती आली पाहिजे. कारण त्याला इनफॉर्मल भाषेत लिहिलं तर असं वाटेल की कोणीतरी कामचलाऊ व्यक्तीने त्याला वेळ नाही आहे म्हणून लिहिलंय. नाही, त्याला एक जसा साचा आहे, त्याचा एक फॉर्मॅट आहे, तर त्या पद्धतीने लिहिलं पाहिजे. आता ह्याचं उदाहरण सुरुवात करायची तर ईमेलची सुरुवात करताना आपल्याला पत्र लिहिताना जी सवय आहे, तर सॅल्युटेशन लिहिताना डिअर मिस्टर जोशी, डिअर मिस्टर कुलकर्णी असं आपल्याला सवय आहे, की फॉर्मल भाषा आहे. तर तिथे कंपनीचं कल्चर कसं आहे तर त्यावर ठरतं आपण त्याला सॅल्युटेशन कसं द्यायचं. तर MNCs ज्या आहेत, कॉर्पोरेट्स ज्या आहेत, तर तिथे त्यांना पहिल्या नावाने संबोधण्याची सवय असते. तिकडे सर, मॅडम असं कोणी एकमेकांना हाक मारत नाही. पण आपल्याकडे भारतात सर, मॅडम
हे आपण आदराने म्हणतो. तर आता त्याच्यात जोशी मॅडम, पांडे सर किंवा शिंदे मॅडम हे जे म्हणतो आपण, तर तिकडे आपल्याला सर मॅडम हे लावायची सवय आहे. कारण आपल्याला आदर, रिस्पेक्ट दाखवायचा असतो. पण MNCsमध्ये किंवा कॉर्पोरेट्समध्ये त्यांना ह्याची सवय नाही आहे. किंबहुना आपण त्यांना सर म्हटलं तर ते म्हणतात, सर मला ही पदवी कधी मिळाली? त्यांच्याकडे सर ही पदवी जी आहे ती मिलिटरीमध्ये आहे. म्हणून त्यांना एकेरी पहिल्या नावाने संबोधण्याची सवय आहे. इकडे आल्यावर आपण त्यांना सर मॅडम म्हणतो, त्यांना ते फार अवघडल्यासारखं होतं. बरोबर. सो ही कॉर्पोरेट्सची सवय आहे. आपल्याकडे इंडियन ऑर्गनायझेशन्स जे आहेत तिथे सर मॅडम म्हणण्याची सवय आहे. ह्याला एक उदाहरण आहे. जेव्हा मी डॉइश बँकमध्ये काम करायला सुरुवात केली, तर मी एका इंडियन ऑर्गनायझेशनमधून आले होते, जिकडे सगळ्यांना ऑफकोर्स सर आणि मॅडम म्हणत होते. तर पहिल्याच आठवड्यात तिकडच्या एक मॅनेजर होत्या, त्यांना मी हाक मारली आणि म्हटलं की अमुक अमुक मॅम. तर म्हणाले, मला मॅम नको ना म्हणू, मला पहिल्या नावाने हाक मार. आणि मी 2 मिनिटं अशी स्तब्धच झाले. मॅम सर म्हणायचं नाही म्हणजे काय? पण तो एक मोठा कल्चरल शॉक सुरुवातीला मला बसला, पण त्याच्यानंतर इव्हेंच्युअली सवय झाली. तसंच अजून एक उदाहरण आहे. माझा एक मित्र की जो नुकताच एका ऑर्गनायझेशनमध्ये लागला होता आणि त्याला सवय होती पहिल्या नावाने संबोधण्याची, म्हणून त्याने डिअर आणि त्या व्यक्तीचं नाव असं म्हटलं. तर आणि नेमकी गंमत अशी झाली की ती जी व्यक्ती होती ती एका सिनियर लेवलची होती. त्यांनी मोठा गजब केला की मला ह्यांनी पहिल्या नावाने कशी हाक मारली, त्यांनी मला सर का नाही म्हटलं. तर अशाही गमती जमती होत असतात. तर आपल्याला आपण ज्यांच्याशी डील करतोय त्यांना ज्यांना ईमेल जाणार आहे, साधारण तिकडचं कल्चर काय कसं आहे हे लक्षात घेऊन ईमेलचं सॅल्युटेशन लिहिणं गरजेचं आहे. हे लिहिण्याचं कारण असं की त्याच्यावरून पुढे आपण काय वाढवून ठेवलंय हे समोरच्याला कळतं. आपल्या सॅल्युटेशनवरून समोरचा ठरवतो की अरे या माणसाशी डील करणं योग्य आहे की नाही बिझनेसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. सो जर तो आपल्याने आदराने बोलत असेल, त्याची भाषा जर आदराची आहे, आदरातिथ्याची आहे, तर नक्कीच तो आपल्याशी बिझनेसमध्ये डील करायला मागे पुढे नाही बघणार. नक्कीच. म्हणजे स्वाती, तू म्हणतेस त्याप्रमाणे बिझनेसमध्ये ईमेल हा त्याचा अविभाज्य भाग आहेच. ईमेलमध्ये बरेचदा असं होतं की रिकव्हरी ईमेल्स, काही रिमाइंडर ईमेल्स असे पाठवायचे असतात आणि यू ॲटिट्यूड नावाचा काहीतरी प्रकार असतो. यू ॲटिट्यूड नेमकं काय असतं? यू ॲटिट्यूड म्हणजे जर त्याचा शब्दशः अर्थ घेतला तर पुटिंग युअर सेल्फ इन अदर्स शूज असा होतो. किंवा काही लोक त्याला असं समजतात की ईमेलमध्ये यू भाषा वापरणं, की जिकडे ज्याला म्हणतात की तू हे असं केलं, तुम्ही असं केलंय, तुम्ही हे का नाही दिलंय, ही थोडीशी अरेरावेची भाषा होते. जर आपल्याला फॉर्मल लँग्वेजमध्ये ईमेल लिहायचा असेल तर तिथे आपल्याला एक आदराची भाषा वापरणं गरजेचं आहे, ज्याला फॉर्मल भाषा अशासाठी म्हणतात की ते उचल जरा ग असं म्हणायच्या ऐवजी ते असं वाटतं, वुड यू माइंड पिकिंग इट अप, असं होतं. म्हणजे आपला रोख तो आहे, मला हेच सांगायचंय की आमचे पैसे द्या, ओ चला चला पैसे द्या, असं नाही आहे. तुम्ही आमच्या बँकेकडनं कर्ज घेतलं होतं, त्याची रक्कम एवढी एवढी आहे, त्याच्यावर इंटरेस्ट एवढं एवढं जमा झालं आहे, आम्ही तुम्हाला रिक्वेस्ट करतो ही रक्कम लवकरात लवकर भरावी, नाहीतर तुम्हाला कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागेल. सो ते अशा पद्धतीचं फॉर्मल लँग्वेजमध्ये होतं. हे तुम्हाला मी मराठीत सांगितलं. इंग्लिशमध्ये ते अजून गोड आणि मधाळ वाटतं. ह्याच्यावर अजून एक किस्सा आठवतोय. आम्हाला एक ईमेल आला होता आमच्या लंडन ऑफिसमधनं की त्यांचं म्हणणं होतं की तुम्ही काही गोष्टी या केल्या नाही आहेत आणि त्यांनी जो आम्हाला ईमेल पाठवला होता तो अगदी रोखठोक जसा तू म्हणतेस यू ॲटिट्यूडवाला होता. तर आता त्याला उत्तर देणं गरजेचं होतं. अर्थात आमच्या टीमची त्यावेळेला काही चूक नव्हती, पण गंमत अशी झाली की आम्हीच कसे फॉल्टमध्ये आहोत हे त्या VPने असं अगदी स्पष्टपणे हायलाईट केलेलं होतं त्याच्यात. तर मग आमचा जो मॅनेजर होता त्याचं इंग्रजी इतकं छान आणि अस्खलित होतं, मोठे मोठे शब्द जसं आता आपण रोजच्या वापरात म्हणतो शशी थरूर लेवलचं होतं. त्याच्यामुळे त्यांनी त्याचं उत्तर देताना इतक्या अस्खलितपणे दिलं की त्याला म्हणजे त्यांनी कदाचित त्याची बोटं स्वतःची तोंडात घातली असतील, कारण
त्याची जी भाषा होती की आम्ही हे केलेलं आहे, वी हॅव डन दिस ऑन सो अँड सो डेट, वी काइंडली रिक्वेस्ट यू टू गो थ्रू द ईमेल ट्रायल आय विल बी सेंडिंग यू आफ्टर दिस ईमेल. आय रिक्वेस्ट यू अँड रिव्हर्ट टू दिस ईमेल ॲट दी अर्लिएस्ट. आता ॲट दी अर्लिएस्ट याचं म्हणजे लवकरात लवकर बघ आणि आम्हाला कळव असं म्हणायचं होतं. पण जेव्हा आपण म्हणतो ॲट दी अर्लिएस्ट असं जे म्हणतो ना, त्याच्यात इतकी मजा येते, कारण आपल्याला पटकन हवंय आणि हे समोरच्याला किती छान आणि मधाळ वाटतं ऐकायला असं वाटतं. त्याच्यामुळे फॉर्मल भाषेची ही फार फार गोड गंमत आहे, जी आपण अनुभवू शकतो जर आपण ईमेलमध्ये असं लिहिलं. आणि शिवाय आफ्टर सॅल्युटेशन आपण ग्रीटिंग्स फॉर द डे म्हणतो, किंवा जसं सुप्रभात किंवा असं, तसं ग्रीटिंग्स ऑफ द डे हे लिहिणं गरजेचं असतं. आणि मग आपले सिग्नेचर, अशा काही ईमेल्सचे काही टू डू लिस्ट आहे किंवा एसेन्शियल्स आहेत ईमेल्सचे, ते गरजेचं आहे मेन्शन करणं. नक्कीच. म्हणजे स्वाती, आत्ता तू जे काही बोललीस त्याच्यावरनं पुढचा प्रश्न जो लगेच डोकावतोय तो असा की फॉरेन क्लायंट्स. आजकाल स्टार्टअप इंडियामुळे बरेचदा बिझनेसेसना आउट ऑफ इंडिया जाऊन त्यांची प्रदर्शनं त्या सगळ्यामध्ये सहभाग घ्यावा लागतो. अशा वेळी कंट्री कुठली याच्यावर सुद्धा इंग्रजी भाषा कशी बोलली जाईल हे ठरलं जातं. म्हणजे अगदी सोपं, म्हणजे एड्युकेशन आणि एज्युकेशन हा एकच शब्द आहे. तर अगदी. मग फॉरेन क्लायंट, फॉरेन अपॉर्च्युनिटीज कॅप्चर करायच्या असतील तर इंग्रजी आणि आपलं व्यवसायाचं गणित कसं जुळवून घ्यायचं? मस्त प्रश्न आहे हा. कारण हल्ली खूप कन्फ्युजन आहे. कलर्सचं स्पेलिंग COLORS आहे की COLOURS आहे, इथपासूनच सुरुवात आहे. स्वाती, आणि एक इनपुट देईन. जेव्हा आपण वर्डमध्ये काहीतरी टाईप करत असतो तेव्हा ऑर्गनायझेशन असा शब्द S पण असतो आणि Z पण असतो. हो, तर नेमकं काय करायचं? हे फार गमतीची गोष्टी आहेत. कारण काय होतं की जेव्हा आपल्याला US इंग्लिश बोलायचं असतं त्यावेळेला, किंवा US इंग्लिश वापरायचं असतं त्यावेळेला तो झेशन असा होतो, ZA. आणि ज्या वेळेला आपण UK इंग्लिश म्हणतो किंवा ब्रिटिशांचं इंग्लिश UK इंग्लिश असं म्हणतो त्यावेळेला तो SA असा होतो. आणि त्यावेळेला S ह्याचा उच्चार झेशन असा होतो. तो झेशन आणि तो झेशन उच्चार एकच होतो, पण त्याचं स्पेलिंग बदलतं. ह्याचं कारण UKची जी मूळ भाषा आहे ती मोस्टली सगळीकडे वापरली जाते, आणि US मध्ये त्यांनी थोडेफार बदल केलेले आहेत त्यांच्या सोयीनुसार. त्याच्यामुळे दोन्ही स्पेलिंग्स बरोबर आहेत, दोन्ही उच्चारही बरोबर आहेत. आता थोडक्यात अजून एक छोटंसं उदाहरण देते. आपण शाळेत पत्र लिहिताना, औपचारिक पत्र लिहिताना आपला पत्ता उजवीकडे लिहितो आणि ज्याला पाठवायचंय त्याचा डावीकडे. तर US मध्ये काय करतात माहितीये का? US मध्ये दोन्ही पत्ते डावीकडे लिहितात आणि त्याच्या बरं. पुढे लिहितात. तर हा तसाच बेसिक प्रश्न आहे. जसं आता तो एक पिक्चर आलाय त्याच्यात म्हणते ना, सेम है मामा मासी का तो फरक है. त्याच्यात ती जी शर्वरी जोशी ऍक्ट्रेस आहे ती म्हणते की अरे सेम है मामा मासी का तो फरक है. तसंच आहे, काही मोठी गडबड नाहीये. फक्त भारतात असं काय झालंय की इंग्रजांनी राज्य केल्यामुळे त्यांनी त्यांची भाषा इथे रुजवली आणि आपल्याला ती आवडली आणि आपण ती पुढे कंटिन्यू केली. त्याच्यामुळे काय झालंय की आपण जे बोलतो ते UK इंग्लिश बोलतो. आणि आता आपल्याकडची बरीचशी मुलं US मध्ये शिकून आली आहेत, तर ते तिथे जाऊन तिकडचं इंग्रजी घेऊन आली आहेत. सो आता ते इंग्रजी आणि हे इंग्रजी असं कुठेतरी त्याचा छान मेळ झालाय. पण आता तू म्हणत असशील तर फॉरेन क्लायंट कुठलं आहे त्यानुसार आपल्याला कसं डील करायचंय हे कळणं गरजेचं आहे. त्याच्यासाठी सेम अगेन आपले यूट्यूबवर व्हिडिओज आहेत, तर तिकडे US इंग्लिश, UK इंग्लिश असेही तिकडचे यूट्यूबर्स आहेत ज्यांचे खूप चॅनल्स आहेत, ते तुम्ही बघू शकता रेफरन्ससाठी. आणि काही शब्द, ठराविक शब्द बिझनेसशी रिलेटेड काय आहेत ते संदर्भ घ्या, किंवा त्यांच्या तिकडच्या लोकल भाषेत काय शब्द वापरले जातात ते बघा आणि मग अकॉर्डिंगली त्यांच्याशी डील करा. मज्जा येते. म्हणजे तू म्हणतीयस त्याच्यावरनं असं वाटतंय की इंग्रजी शिकायला सुरुवात केली तर ते जमेल, अगदीच. असं एकंदर वाटतंय. पण तरी सुद्धा व्यवसाय करायचा आहे
आणि बेसिक इंग्रजी शिकायचं आहे. तर मग हे इंग्रजी शिकण्यासाठी काही सोपे मार्ग सुचवशील? हो, नक्कीच. जसं मी आधी म्हटलं, इंग्रजी शिकायचंय तर सुरुवात अजिबातच येत नसेल, तर तुमच्या मुलांची पुस्तकं वाचा किंवा त्यांना सांगा, "ह्याला काय म्हणायचं रे? ह्याचा उच्चार कसा करायचा रे?" कारण उच्चार चुकीचा झाला तर अर्थ चुकीचा निघू शकतो. त्याच्यामुळे त्याला विचारा किंवा तुमच्या आजूबाजूला जी मंडळी आहेत, जी कॉलेजमध्ये जाणारी मुलं आहेत, त्यांना विचारा. काही प्रॉब्लेम नाही. काहीही शिकण्यासाठी वयाचं बंधन नसतंच. ह्याला उत्तम उदाहरण म्हणजे माझ्या सासूबाई. वयाच्या 60व्या वर्षी त्यांनी गीता शिकायला घेतली. 2 वर्षात त्या शिकल्या. शृंगेरीला जाऊन त्या म्हणून आल्या, पठण करून आल्या आणि त्याच्या पुढेही त्या वेगवेगळ्या गीता ज्या आहेत, त्या शिकत राहिल्या. टिळक महाराष्ट्र विद्यापीठातनं त्यांनी त्याचा 1 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. त्याच्या पुढे आता त्या उपनिषद शिकतायत. आता जवळ त्या 70च्या आहेत. सो असं त्यांचं अविरत शिक्षण चालू आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं, की काहीही शिकण्यासाठी तुम्हाला कशाची गरज आहे, तर तुम्हाला एक ओपन अप्रोच ठेवण्याची गरज आहे. अच्छा, मला हे येत नाहीये का? मी शिकून घेईन. आपल्याला एखादा व्यवसाय सुरू करायचा असेल, तो आपण करतोच की. कसा करतो? ती गोष्ट शिकून, ती गोष्ट आत्मसात करून. जसं आपण जेवण करायला शिकतो. आपल्याला एकदम येतं का ते? नाही ना. आपल्याला हळूहळू कणिक भिजवणं, भाज्या निवडणं, इथून सुरुवात होते. पुढे आपल्याला जेवण बनवायला यायला लागतं. तसंच शब्दांचे खेळ असे करत करत आपण इंग्रजी भाषा नक्कीच शिकू शकतो. आणि गंमत म्हणजे आपल्याकडे इतके ॲप्स अवेलेबल आहेत आत्ता, की जिकडे तुम्हाला व्होकॅब्युलरी बिल्डिंग एक्सरसाइज तुम्ही करू शकता. तुमचा इंग्रजीचा शब्दसंग्रह वाढवू शकता. असे अनेक ॲप्स आहेत, व्हिडिओज आहेत, की जिकडे तुम्ही बोलण्याची प्रॅक्टिस करू शकता, लिहिण्याची प्रॅक्टिस करू शकता किंवा वाचन, प्रत्येक शब्द उच्चारायचा कसा, हे डिक्शनरी बघू शकता. डिक्शनरीमध्ये त्या शब्दाचा सिलेबल ब्रेकअप दिलेला असतो. शब्दाचा उच्चार. आता ऑपॉर्च्युनिटीज, मगाशी हा शब्द तू म्हणालीस. तू काय म्हणालीस? ऑपॉर्च्युनिटीज. मी म्हणेन ऑपॉर्च्युनिटीज. का? तर ऑप ह्या गोष्टीवर मी फोकस केला. ऑप या सिलेबलवर मी फोकस केला. त्याच्यामुळे ऑपॉर्च्युनिटीज आणि अपॉर्च्युनिटीज हा फरक आपल्याला जाणवतो. सो जे नेटिव्ह स्पीकर्स आहेत, जसे आपण मराठीचे नेटिव्ह स्पीकर्स आहोत किंवा यूपीमधले किंवा दिल्लीतली लोक हे हिंदीची नेटिव्ह स्पीकर्स म्हणू शकतो. तसंच इंग्रजीतले नेटिव्ह स्पीकर्स कोण? तर जे तिकडेच वाढलेत, ज्या भाषेत वाढलेत. त्याच्यामुळे त्यांच्यासारखं अगदी आपल्याला नाही जमलं तरी आपल्याला त्यांच्या पद्धतीचे उच्चार करणं सोयीचं होतं. ह्याला अजून एक छोटंसं उदाहरण देईन, की जेव्हा फॉरेनर्स, तिकडची मंडळी आपल्याकडे येतात आणि मराठी, हिंदी भाषा बोलायला लागतात, तर आपल्या मराठीत जो उच्चार आहे च किंवा ज, हे पटकन त्यांना कळत नाही आणि त्याच्यावरून आपल्याला कळतं हा मराठी बोलणारा माणूस नाहीये किंवा हा इकडचा नाहीये. तसंच त्यांची भाषा जेव्हा आपण बोलायला सुरुवात करतो, तेव्हा त्यांनाही कळतं, अरे हा इंग्रजीचा नेटिव्ह स्पीकर नाहीये. सो ते आपल्याला सांगतात. अर्थात चांगला माणूस असेल किंवा त्याला वाटत असेल तर तो नक्कीच सांगेल, पण किंवा ॲटलिस्ट तो असाच म्हणेल की नाही, देअर समथिंग रॉंग, असंही म्हणू शकतो तो. नक्कीच. म्हणजे तू जे काही टिप्स देतीये त्याचा नक्कीच फायदा होईल. किंवा तू आता बोलताना म्हणत होतीस त्याप्रमाणे डायरी लिहायला सुरुवात करू शकतो. छोटे-छोटे संभाषणं आपण एकमेकांबरोबर करू शकतो. हो, ह्यामुळे नक्कीच सुधारणा होईल इंग्रजीमध्ये. नक्कीच. आणि आपण एवढं सगळं बोलतोय ह्याच्यामधनं मला एक लक्षात आलंय, की इंग्रजीला पर्याय नाही. नाही. कारण जसं आता तू म्हणालीस की आपली रोजची बोलण्याची भाषा किंवा डायरी लिहिणं, एकमेकांशी छोटे-छोटे संवाद साधणं किंवा रोजच्या गोष्टी किचनमधल्या, त्या देताना, घेताना इंग्रजीतनं बोलायला सुरुवात केली, तर आपल्याला ती भाषा आपल्या जिभेवर रुळण्यासाठी मदत होईल. नक्कीच. म्हणजे स्वाती, आत्ता आपण जे काही बोलतोय त्याच्यावरनं हे लक्षात आलं, की इंग्रजी भाषा प्रॅक्टिसमुळे जास्तीत जास्त चांगली सुधारेल. तुम्ही कन्सिस्टंट असला पाहिजे. म्हणजे तुम्ही तेच काम सतत केलं पाहिजे. त्यामुळे तुम्हाला फायदा होईल. इंग्रजी व्यवसाय करताना येईल आणि ती हळूहळू सुधारणा होईल त्याच्यात. त्यामुळे त्याचा बाऊ करू नका. स्वाती, तू इथे आलीस. आमच्या श्रोत्यांना इंग्रजीबद्दल जास्तीत जास्त माहिती दिलीस.
त्याची भीती निर्माण न करता ती भाषा कशी चांगल्या पद्धतीने आत्मसात करता येईल याबद्दल बोललीस. त्यामुळे थँक्यू सो मच. थँक्यू अर्पिता, मला बोलायल्याबद्दल. आणि मलाही एक सांगायला आवडेल की इंग्रजी ही फक्त एक भाषा आहे. जशी आपली मराठी भाषा आहे, हिंदी भाषा आहे, तशीच इंग्रजी ही एक भाषा आहे. जशी आपली आई आणि मावशी, आपण मावशीबरोबर जरा जास्त कम्फर्टेबल असतो, तसंच इंग्रजीबरोबर तुम्ही जेव्हा तुम्हाला समजायला लागेल तेव्हा तुम्ही कम्फर्टेबल व्हाल आणि त्या भाषेची मज्जा घेत राहाल. थँक्यू. नक्कीच, म्हणजे तुझा हा पॉझिटिव्ह अप्रोच आमच्यासाठी फार महत्त्वाचा आहे. मित्रांनो, बिझनेसची बाराखडीचा एपिसोड दर बुधवारी रात्री 8 वाजता रिलीज होतो. तुम्ही नक्की ऐका. तुमच्या कमेंट्स आम्हाला पोहोचू द्या. तुमचे काही प्रश्न असतील तर आमच्यापर्यंत पोहोचवा आणि ऐकत राहा. सबस्क्राईब करा बिझनेसची बाराखडी पॉडकास्ट. डिस्क्लेमर. Please note that the content provided in this podcast is for knowledge and informational purpose only and should not be considered as a financial advice. The host, guests, producers of this podcast are not liable for any actions taken based on the information present.